विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो आपण जे आता मागील प्रश्नपत्रिकेचा विश्लेषण घेत आहोत, चारही पर्यायाचे एकदम डिटेल आणि बारीक निरीक्षण करून मित्रांनो 2013 ते 2025 पर्यंत टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण मराठी व्याकरण, त्याच्यानंतर मित्रांनो काय जीएस जीके आणि पेपर 1 साठी परिसर अभ्यास यांचं मित्रांनो आपण काय प्रश्नाचे विश्लेषण आणि आपण सविस्तरपणे मित्रांनो आतापर्यंत घेत आहोत। तर मित्रांनो प्रश्नाचे जे विश्लेषण होते, मागील जे प्रश्न आले होते जे आतापर्यंत आपले ते संपलेले आहेत। आता आपण जे संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत जे येऊ शकतात, मग येऊ शकतात हे तुम्ही कुठून काढलात? तर मित्रांनो हे जे येऊ शकतात, मी मागील प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करून, मागील प्रश्नपत्रिका निरीक्षण करून, बारीक निरीक्षण करून जे दुसऱ्या पेपरमध्ये पण आलेले प्रश्न आहेत ते प्रश्नाचे जे पर्याय होते, चारही पर्यायाचे रिलेटेड जे प्रश्न मी काढलेले आहोत मित्रांनो आणि आपण ते आता घेत आहोत। त्याचे बरेचसे भाग झालेले आहेत। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जा मित्रांनो, मागील सगळे व्हिडिओ बघा। तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्राला शेअर करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा मित्रांनो तुम्हाला त्याची काय येईल, नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच मित्रांनो काय लागाल, तुम्ही टीईटी जी की 28 जून 2026 रोजी होणार आहे त्यासाठी तुम्ही मित्रांनो काय व्हाल, म्हणजे तुमच्याकडे एक हे येईल, मटेरियल येईल आणि तुम्ही पॉवरफुल व्हाल टीईटी साठी मित्रांनो। तर चला आजचा प्रश्न बघूयात। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण जे संभाव्य प्रश्नपत्रिका आहे ते बघणार आहोत मित्रांनो। तर सुरू करूया आजचा। आज काय, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। तर खालील कुठला शब्द आहे मित्रांनो, खालील कुठला शब्द आहे जो मित्रांनो हा प्रहार शब्द आहे। तर हा प्रहार शब्दाचा आपल्याला काय ओळखायचा आहे मित्रांनो, योग्य अर्थ ओळखायचा आहे, शब्दाचा समानार्थी अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो। तर बघूया चला, प्रहार याचा समानार्थी काय होते मित्रांनो। तर प्रहार म्हणजे प्रहर होते का मित्रांनो, नाही। प्रहर होते का, नाही। प्रवाह होते का, नाही। प्रवाद होते का, नाही। तर काय होते मित्रांनो, प्रहार म्हणजे घाव होते। प्रहार म्हणजे काय होते मित्रांनो, निशाणी होते। प्रहार म्हणजे घाव होते। तर मित्रांनो प्रहर म्हणजे काय, तर प्रहर म्हणजे दिवसाचा एक भाग असतो जो की आपण काय म्हणतो, रामप्रहर, त्याच्यानंतर दुपारचे जे आहे संध्या प्रहर हे असे म्हणतो मित्रांनो। प्रहर म्हणजे दिवसाचा एक भाग असतो जे की आपण आपल्या सोयीसाठी मित्रांनो काय केलेले असतात, आपण ते ठरवलेले असतात। आणि प्रवाह म्हणजे सातत्य, सतत चालणारा, उदाहरणार्थ नदीचा प्रवाह, किंवा एखाद्या विद्यार्थी अभ्यास करत असेल तर त्या प्रवाहाच्या वेगात तुम्ही पण करा असे, म्हणजे प्रवाह म्हणजे। आणि प्रहार म्हणजे मित्रांनो काय, घाव होते मित्रांनो। प्रश्न दुसरा बघूया, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर अनास्था, अनास्थाचा विरुद्धार्थी काय आहे मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे अनास्थाचा विरुद्धार्थी काय आहे। तर आवर आहे का, आवर नाही। आवरचा विरुद्धार्थी काय, अनावर। त्याच्यानंतर आशा आहे का, नाहीत। आशाचा काय आहे विरुद्धार्थी, अनाशा, सॉरी आशाचा काय मित्रांनो, निराशा। त्यानंतर आस्था, तर आस्थाचा काय मित्रांनो, अनास्था आहे। काय आहे, आस्थाचा काय आहे मित्रांनो, अनास्था आहे। म्हणजे आपला योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, 2 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो। तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी याच्यासाठी मित्रांनो वारंवार ते समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाचत चला, त्याच्यानंतर व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुमच्या कानावर पडत असतील तर तुमचे जे 2 प्रश्न मित्रांनो, 2 प्रश्न डेफिनेटली विचारले जातात समानार्थी आणि विरुद्धार्थी याच्यावर मित्रांनो टीईटीच्या पेपरसाठी। आणि दुसरी कुठली आपण परीक्षा देऊ, दुसरा कुठला एक्झाम देऊ, त्याच्यासाठी पण 2 मार्कासाठी मित्रांनो काय करते, विचारले जातात मित्रांनो ते। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा। जे उद्गारार्थी वाक्य आहेत कुठले आहेत, किती सुंदर आहे तिचे अक्षर, हे काय मित्रांनो उद्गारार्थी वाक्य आहेत, किती सुंदर आहे तिचे अक्षर, हे उद्गारार्थी वाक्य आहे। तर तिचे, तर याचा आपल्याला काय करायचं आहे, याचा आपल्याला विधानार्थी म्हणजे सरळ वाक्यात काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे, पण वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही मित्रांनो। तर काय आहे, तिचे अक्षर खूप सुंदर आहेत, 1 नंबर। सराव केला तर तिचे अक्षर सुंदर होईल, 2 नंबर। सुंदर आहेत का तिचे अक्षर, प्रश्न विचारते, 3 नंबर म्हणजे हा तर नाही। आणि तिच्यासारखे सुंदर अक्षर काढ, तर मित्रांनो हा पण नाही। त्याच्यानंतर सुंदर आहे का तुझे अक्षर, प्रश्न विचारते, हा पण नाही। सराव केला तर तिचे अक्षर सुंदर होईल, हा पण नाही मित्रांनो। तर तिचे अक्षर खूप सुंदर आहेत, हा काय आहे मित्रांनो, याचा वाक्याचा काय आहे, तर हे विधानार्थी वाक्य आहे। कशाचं, उद्गारार्थी वाक्य जे दिलेलं आहे आपल्याला त्याचा काय आहे, विधानार्थी वाक्य आहे मित्रांनो। तिचे अक्षर खूप सुंदर आहेत, म्हणजे सरळ सरळ आपल्याला काय केलेलं आहे, दिलेलं आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 4 नंबरचा प्रश्न याच्यावर आहे, अलंकारावर। तर बघूया काय आहे मित्रांनो, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो। मित्रांनो उपमा आणि उपमेय हे सगळ्यांना माहित आहे मित्रांनो। उपमेय म्हणजे काय, उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमा म्हणजे आपण ज्याला जी पदवी देतो, जी म्हणजे जे हे देतो त्याला काय म्हणतात, उपमा म्हणतात। जेव्हा मित्रांनो उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते,
कुठली गोष्ट मित्रांनो ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ दाखवायची असेल तर आपण जी गोष्ट आहे त्या मूळ गोष्ट न सांगता त्याला वाढवून म्हणजे दुसरी गोष्ट सांगतो. जे उपमेय आहे त्याला आपण उपमा लावतो. कशासाठी? चांगले दिसण्यासाठी व चांगल्या म्हणजे एकदम सुशोभित वाटण्यासाठी आपण काय करतो, त्याला उपमा देतो. कुठल्या तरी वस्तूचा आपण काय देतो, त्याला उपमा देतो. जे की चांगली वस्तूचा आपण चांगल्या व्यक्तीचा चांगली वस्तूचा आपण उपमा देतो मित्रांनो. तर इथं काय आहे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वतः हा उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. मग हा असला कुठल्या याच्यात होतो मित्र, कुठल्या अलंकारात होतो विद्यार्थी मित्रांनो? तर उपमेय हा उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तेव्हा कोणता अलंकार होतो विद्यार्थी मित्रांनो? तेव्हा मित्रांनो कुठला अलंकार होतो? रूपक होतो का? नाही. कारण की रूपक म्हणजे याच्यात मित्रांनो काय असते, समन्वय असते, सारखे असते, रूपक होत नाही. त्याच्यानंतर अपनवृत्ती नाही मित्रांनो, अपनवृत्ती म्हणजे लपवले जातात. जे मूळ वस्तू आहे ती लपवून त्याला काय केले जातात मित्रांनो? उदाहरणार्थ हा आंबा नाही जणू साखरच, म्हणजे त्याच्यात काय आहे तर हा आंबा नाही जणू साखरच म्हणजे काय केलेलं आहे तर हा आंबा नसून हा काय साखर आहे, म्हणजे एवढा गोड आहे तो. असे काय अपनवृत्तीमध्ये काय केलं, मूळ वस्तू लपवून त्याला दुसरी वस्तू म्हणजे उपमा दिला जातो मित्रांनो. हा पण नाही. त्याच्यानंतर दृष्टांत आणि एक सेकंद मित्रांनो. त्याच्यानंतर व्यतिरेक आहे का आणि दृष्टांत आहे का? दृष्टांत मित्रांनो आपण बरेच वेळेस बघितलो सैधर्मावर आणि वैधर्मावर. त्याच्यात उदाहरणार्थ काय आहे तर मित्रांनो, लहानपण देगा देवा मुंगी साखर आचारवा एरावत रत्न थोर त्याचं अंकुशाचं मार. हे कशाचं आहे तर दृष्टांतच होता. पण दृष्टांत आहे का? नाही. तर काय आहे मित्रांनो? व्यतिरेक. काय आहे मित्रांनो? व्यतिरेक आहे. तर व्यतिरेक म्हणजे काय मित्रांनो? तर जेव्हा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा गुणाच्या बाबतीत श्रेष्ठ दाखवले जाते, जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा गुणाच्या बाबतीत श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा आपण काय म्हणतो, त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतो मित्रांनो. त्याच्यात काय आहे तर त्याच्यात जे उदाहरण आहे ते उदाहरण कुठले येतात? कोणता मानू मी चंद्रमा नभी वरचा की वरचा. कुठला मानू चंद्रमा मी, म्हणजे तू एवढी सुंदर दिसते की मी वरचा चंद्रमा मानू की खालचा मानू, असं त्याच्यात काय आहे मित्रांनो उदाहरण आहेत मित्रांनो. त्याच्यात काय आहेत नंतर त्याच्यात बरेच आहेत. तुझे सुंदर नाम तुझे देवा अमृताहुनी काय, अमृताहुनी गोड. त्याच्यानंतर सुंदर नाम तुझे देवा अमृताहुनी गोड, म्हणजे जे नाव आहे तुमचे देवा ते काय आहे, अमृतापेक्षा पण गोड आहे. सगळ्यात गोड काय कोण आहे? अमृत आहे. पण जे नाव तुमचं नाव घेतो ते अमृताहुनी काय आहे, गोड आहे मित्रांनो. काय आहे? गोड आहे. त्याच्यानंतर तू माऊलीहून महाळ चंद्राहून शीतळ कलोळ प्रेमाचा. तू काय आहे देवा? तू माऊलीहून महाळ आहे, मवाळ आहे आणि चंद्राहून पण तुझा जे हे आहे म्हणजे चंद्राची जी सावली शीतळ आहे त्याच्यापेक्षा पण तू काय आहे, शीतळ आहे. काय आहे? तू प्रेमाचा कलोळ प्रेमाचा आहेत. असे काय आहेत व्यतिरिक्तचे काय मित्रांनो उदाहरण आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर काय औरस. औरसचा काय ओळखायचा आपल्याला? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. औरस काय उत्तर काय येईल? अनावरस, औंदर्य, औचित आणि ओवळा. तर मित्रांनो योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? अनावरस काय आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर हे ओवळा म्हणजे आपण बरेच वेळेस आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारलेले आहेत, पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत मित्रांनो. ओवळा काय आहे? ओवळा सोवळा, ओवळा सोवळा हा बरेच वेळेस विचारलेला गेलेला आहे मित्रांनो. औंदर्य, औंदर्य, अनौंदर्य हे काय आहेत? हे पण त्याचे विरुद्धार्थी आहेत. औचित, अनौचित. पण फक्त याच्यात काय वेगळा होता? ओवळा सोहळा आणि औरस, अनावरस, औंदर्य, अनौंदर्य, औचित, अनौचित हे काय मित्रांनो एकामेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत मित्रांनो. समानार्थी विरुद्धार्थी वाचत चला जेणेकरून मित्रांनो ते तुमच्या लक्षात राहील मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न कशावर आहे? तर आमचे वडील म्हणजेच जमद अग्नीच, आमचे वडील म्हणजेच जमद अग्नी आहेत. तर या वाक्यातील जमद अग्नी हे कोणत्या प्रकारचे नाव आहेत मित्रांनो? तर हे कोणत्या प्रकारचे नाव आहे मित्रांनो जमद अग्नी? तर हे बघूया आपण कुठल्या प्रकारचे नाव आहे ते. तर मित्रांनो नाम, नामाच्या बाबत सगळ्याला माहिती आहे मित्रांनो. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नामाची व्याख्या सांगत असतो, ते जेणे तुम्हाला पाठवण झाली असते. नाम, नाम म्हणजे पृथ्वी सृष्टीवरील जेवढे सजीव निर्जीव जेवढे वस्तू व्यक्ती प्राणी हे आहे सगळ्यांना आपण नाम म्हणून ओळखतो. नामाचे मित्रांनो मुख्य 3 प्रकार पडतात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो सामान्य नाम. जर आपल्याला सूचक नसेल तर सरळ सरळ लिहून टाकायचं सामान्य नाम, कारण की सामान्य नाम मध्ये सगळे येतात मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा सामान्य नाम. सामान्य नाम हा जातीवाचक असतो मित्रांनो. सामान्य नाम काय असतो? हा जातीवाचक असतो. उदाहरणार्थ मुलगा, नदी, पर्वत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सामान्य नामात 2 प्रकार पडतात. एक आहे मित्रांनो पदार्थवाचक नाम आणि दुसरा आहे समूहवाचक नाम. पदार्थवाचक नाम म्हणजे साखर, गहू, ज्वारी, बाजरी हे त्याच्यात काय आला मित्रांनो पदार्थवाचक नाम मध्ये आला. त्याच्यानंतर जो आहे मित्रांनो समूहवाचक नाम. समूहवाचक नाम म्हणजे सैन्य, मंडळ. त्याच्यानंतर सैन्य, मंडळ, वर्ग, कळप हे काय आलं मित्रांनो समूहवाचक नाम याच्यात आले.
त्याच्यानंतर मित्रांनो जे नामाचे मुख्य प्रकार नाम एक, त्याच्यानंतर सामान्य नाम, त्याच्यानंतर मित्रांनो विशेष नाम. विशेष नाम हा व्यक्तिवाचक असतो मित्रांनो. उदाहरणार्थ जर सामान्य नाम मध्ये आपण माणूस बोललो तर इकडे काय बोलणार, मुलगा. जर सामान्य नाम मध्ये आपण मुलगा बोललो तर इकडे निखिल, चेतन, हे काय झालं मित्रांनो. जर विशेष नाम म्हणजे नदी, कुठली, गंगा नदी. पर्वत कुठला, हिमालय पर्वत, हे काय झालं, विशेष नाम झालं. विशेष नाम म्हणजे आपण ठेवलेले नाम आहे मित्रांनो थोडक्यात. त्याच्यानंतर आहे भावाचक नाम. आणि मित्रांनो विशेष नाम याचं काय होत नाही, याचं अनेक वचन होत नाही मित्रांनो. फक्त सामान्य नाम याचंच अनेक वचन होतो. विशेष नाम आणि भावाचक नामाचं अनेक वचन होत नाही. जेव्हा सामान्य नाम आणि जेव्हा विशेष नाम आणि विशेष नाम आणि भावाचक नाम याचं जर आपल्याला हे करायचं असेल, अनेक वचन करायचे असेल, तर तो सरळ सरळ याच्यात होतो, सामान्य नाम मध्ये होतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहे भावाचक नाम. भावाचक नाव म्हणजे मित्रांनो सौंदर्य, प्रेम, कीर्ती, दुःख, सुख, हे काय झालं मित्रांनो भावाचक नावामध्ये येतात. हे की आपल्याला स्पर्श करता येत नाही, डोळ्यानं पाहता येत नाही, फक्त अनुभवता येते, त्याला आपण सामान्य काय भाववाचक नाम असे म्हणतो मित्रांनो. तर आपल्याला बघायचं आहे आता हे जमदग्नी आहेत. हे काय आहे मित्रांनो, हे जमदग्नी माहित आहे मित्रांनो सगळ्यांना. हे काय आहेत, एक ऋषी आहेत, एक ऋषीचे नाव आहे मित्रांनो जमदग्नी. म्हणजे फक्त जमदग्नी जर विचार केलो आपण तर हा विशेष नाव आहे. पण मित्रांनो वाक्यात विचारलंय काय, आमचे वडील, म्हणजे वडिलांना उपमा दिलेले आहे, जे आमचे वडील आहे खूप रागीट आहे, खूप रागीट स्वभावाचे आहे, ते काय आहे, ते जमदग्नीच आहेत. म्हणून मित्रांनो हे काय होईल, सर्व सर्व मित्रांनो विशेष नाम आहे का, नाही. भावाचक नाम आहे का, नाही. सामान्य नाम आहे का, हो. तर मित्रांनो हे काय सामान्य नाम आहेत. धातू साधित नाम आहे का, नाही. धातू म्हणजे कुठले मित्रांनो, जे धातूमधील बोल, रड, उठ, बस, हे काय झाले, धातू झाले. म्हणजे बोल म्हणजे बोलकी बावली, रड म्हणजे रडणारा मनुष्य, त्याच्यानंतर वाहा म्हणजे वाहती नदी, हे काय झाले मित्रांनो धातू साधित नाम झाले मित्रांनो, जे की धातूपासून बनलेले असतात. काय मित्रांनो, न न न म या वर्णांना उच्चार स्थानानुसार काय म्हणतात, काय म्हणतात मित्रांनो यांना, न न न म यांना काय म्हणतात, तर स्वरादी म्हणतात का, नाही. स्वरादी सगळ्यांना माहित आहे मित्रांनो काय आहेत, किती स्वरादी आहेत, 2 स्वरादी आहेत, अम आणि आहा. त्याच्यानंतर अनुनासिक म्हणतात का, हो. यांचा उच्चार नाकातूनही होतो, तोंडातून होत असताना नाकातूनही होतो, म्हणून यांना मित्रांनो अनुनासिक असे म्हणतात. एकूण किती अनुनासिक आहे मित्रांनो, 5 अनुनासिक आहेत एकूण. पैकी हे वानमय मधला न, त्र, न, न, म, याला न पण याला न म्हणतात मित्रांनो, त्र म्हणत नाही. तर हे काय एकूण 5 उच्चारस्थानानुसार काय मित्रांनो अनुनासिक म्हणतो, एकूण 5 आहेत. तर हे कुठं असते, तर हे जे आपले कचटत प आहेत मित्रांनो, याच्या सगळ्यात शेवटी म्हणजे 5वे वर्ण असतात हे. त्यानंतर उष्मे किती आहे मित्रांनो, उष्मे 3 आहेत, जे की श श श हे काय उष्मे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर स्पर्श व्यंजने सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, स्पर्श व्यंजने एकूण किती आहे, 25 आहे मित्रांनो, जे की या अनुनासिक पण याच्यात स्पर्श व्यंजनामध्ये काय येते मित्रांनो, येते. ते स्पर्श व्यंजने एकूण किती आहेत, एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तो वेगात धावला म्हणून त्याचा पहिला नंबर आला. या वाक्यातील म्हणून हे कोणते अवयव आहेत मित्रांनो, तर म्हणून जे आहे मित्रांनो, तर हे कुठला अवयव आहेत, तर हे ओळखायचं आपल्याला. म्हणून हा मित्रांनो हा सगळ्यातच येतो, सगळे ते येतो, पण आपल्याला वाक्यानुसार ओळखावं लागते की हा कुठल्या प्रकारचा अवयव. हे सगळे वाक्य मित्रांनो उभयान्वयी अवयव यांचा काय आहे मित्रांनो, त्यांचे हे उपवाक्य आहेत, जे की उभयान्वयी अवयव म्हणजे काय, तर एकामेकाला कनेक्ट करणे, एकामेकांना जोडणे, एक शब्द किंवा एक वाक्य एकामेकाला जोडला जातो, त्याला उभयान्वयी अवयव असे म्हणतात मित्रांनो. त्याच्यात व आणि किंवा असे बरेच काय येतात मित्रांनो, उपप्रकार येतात. त्याच्यात समुच्चय बोधक आहे, न्यूनत्व बोधक आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, हे कसले उदाहरण आहे मित्रांनो, हे न्यूनत्व बोधक याचे उदाहरण आहेत मित्रांनो. हे असे बरेच प्रकार याच्यात पडतात मित्रांनो. तर आपल्याला याच्यात बघायचं आहे म्हणून हे कोणते अवयव आहेत, तर वाक्यानुसार बघू. तो वेगात धावला म्हणून त्याचा पहिला नंबर आला. मित्रांनो 2 वाक्य दिलेले आहेत आणि कशाने जोडलेले आहेत, म्हणून या शब्दाने जोडलेले आहेत. म्हणून शब्द खालीलपैकी जे आपल्याला उद्देशबोधक आहे का, तो वेगात धावला म्हणून त्याचा पहिला नंबर आला. मित्रांनो उद्देश होता का त्याचा पहिला येण्याचा, नाही. मग उद्देशबोधक होते का, नाही. उद्देशबोधक जेव्हा होतो तेव्हा त्याला पहिला नंबर यायचा असेल तेव्हा तो म्हणजे ठरवलेली गोष्ट, जी पुढची मी जास्त अभ्यास करेन जेणेकरून मला जास्त मार्क पडेल, हे काय झाले मित्रांनो उद्देश झाले. मी जास्त अभ्यास करेन आणि मी नोकरीला लागेल, हा उद्देश झाला. नोकरीला लागणार त्यांचा उद्देश होता, पण इथं उद्देश आहे का, तो वेगात धावला म्हणून पहिला आला. काय झाला, वेगात धावला म्हणून पहिला आला, हा आहे का उद्देशबोधक, नाही. हा चुकीचा आहे मित्रांनो. तो कारणबोधक आहे का, धावण्याचा त्याचं कारण होता का, नाही. कारण पण नाही, हा पण चुकीचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर स्वरूपबोधक आहे का, स्वरूप म्हणजेच काय मित्रांनो, 100 पैसे म्हणजेच 1 रुपया, हा स्वरूप झाला. 100 पैसे म्हणजेच काय, 1 रुपया, हा आहे का, नाही. स्वरूपबोधक पण चुकला.
शेवटचा उरला आहे मित्रांनो परिणाम बोधक. तर मित्रांनो परिणाम बोधक 3 नंबर आपला उत्तर आहे. तर कसं तर मित्रांनो तो वेगात धावला म्हणून त्याचा पहिला नंबर आला. म्हणजे काय झाला, हा पहिल्या वाक्याच्या दुसऱ्या वाक्यावर परिणाम झाला मित्रांनो. काय झालाय, पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर परिणाम होतोय म्हणून तो काय आहे मित्रांनो परिणाम बोधक वाक्य आहे मित्रांनो. म्हणून तो वेगात धावला म्हणून त्याचा पहिला नंबर आला. तर हा 3 नंबरचा जो आहे आपला पर्याय हा परिणाम बोधक काय आहे मित्रांनो योग्य उत्तर आहेत मित्रांनो. अनुज या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता. अनुज या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला मित्रांनो. तर काय आहे मित्रांनो अनुज मोठा भाऊ आहे का, लहान भाऊ आहे का, जुळा भाऊ आहे का की सावत्र भाऊ आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो काय अनुज. अनुज म्हणजे मित्रांनो लहान आणि जो अग्रज आहे मित्रांनो अग्रजला आपण काय म्हणतो अग्रज म्हणजे मोठा. म्हणजे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो मोठा. मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ काय आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो. लहान भाऊ म्हणजे अनुज, मोठा म्हणजे अग्रज आणि जुळा भाऊचं काय येतं नाही सावत्र भाऊ. मित्रांनो बघा जे कुसुमाग्रज आहे कुसुमाग्रज आहे मित्रांनो हे काय कुसुम. जी कुसुम कोणाची जे विष्णू वामन शिरवाडकर आहे आपण त्यांना कुसुमाग्रज म्हणतो. तर हे मित्रांनो काय आहे जी कुसुम होती कुसुम काय होती त्याची बहीण होती. कोणाची मित्रांनो जे विष्णू वामन शिरवाडकर होते यांची ती बहीण होती. ती एकटी होती म्हणजे लाडाने तिला काय मग मित्रांनो हा स्वतः काय केला कुसुमाग्रज या नावाने मित्रांनो कविता आणि पुढे मित्रांनो कादंबऱ्या असे म्हणजे हे लिहू लागले मित्रांनो. तेव्हा म्हणजे म्हणून काय मित्रांनो जो मोठा असतो त्याला काय म्हणतात अग्रज. म्हणजे हा कुसुमाचा अग्रज आहे म्हणून त्याला मित्रांनो काय कुसुमाग्रज असे आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. 9 रसापैकी भयानक रसाचा स्थायी भाव कोणता. 9 रसापैकी मित्रांनो जे 9 रस आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे जे 9 रस आहेत ते 9 रसापैकी भयानक रसाचा जो स्थायी भाव आहे तो कुठला आहे मित्रांनो. रस किती आहे मित्रांनो 9 रस आहे. त्याच्यात मित्रांनो कुठले कुठले येतात शांत येतात, शृंगार रस येतात, त्याच्यानंतर मित्रांनो भयरस येतात, त्याच्यानंतर विभत रस येतो, त्याच्यानंतर वीर रस येतो, क्रोध रस येतो आणि मित्रांनो शोक रस. म्हणजे अशा प्रकारे 9 रस जे आहेत ज्यापासून मित्रांनो सगळ्या प्रकारचे जे आपल्या अंगात म्हणजे आपले जे गुणधर्म हे आहेत ते सगळे रसानुसार मित्रांनो दाखवले जातात. शांत रस म्हणजे शांत स्वभाव असेल तर सकाळची गाणी म्हणा म्हणजे हे काय आहे मित्रांनो हे शांत रसाचे प्रकार आहे. त्याच्यानंतर शृंगार रस हा मित्रांनो पती पत्नीचा आहे म्हणजे जो प्रेमाचा भाव असतो मित्रांनो ते भावात निर्माण काय होते मित्रांनो काय होतो शृंगार रस होतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो क्रोध रस म्हणजे मनात जे भावना आहेत जे रागीट स्वभाव आहेत ते रागीट भावना आहेत त्यांना आपण क्रोध रस म्हणतो मित्रांनो. आणि भयानक रसाचा स्थायी भाव काय आहे मित्रांनो भय आहे. भय म्हणजे भय आहेत मित्रांनो. तर उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर त्या भयानक त्या माळाच्या टेकडीवरती एक पिंपळाचा झाड आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली काय येतात मुंजे येतात. हा काय झाला मित्रांनो भयानक रस आहे. तर त्या मुंजे येतात मग तिकडे कोणी जातात का नाही जात. म्हणजे हे काय झाले आख्या झाले मित्रांनो. तर हे भय रसाचा जे स्थायी भाव आहे तर हा स्थायी भाव काय आहे मित्रांनो भय आहे. सर भयानकचा स्थायी भाव भय आहे मित्रांनो. विस्मय आहे का नाही आणि शोक आहे का शोक नाही. एखादी व्यक्ती म्हणजे शोक असेल त्यांना दुःख झालेलं असेल तेव्हा काय निर्माण होतं मित्रांनो शोक निर्माण होतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो कशावर आहे पुन्हा मित्रांनो कशावर आलेला आहे अलंकार याच्यावर आलेला आहे मित्रांनो प्रश्न. तर अलंकाराचे मित्रांनो किती प्रकार पडतात. मूळ अलंकाराचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. एक शब्द अलंकार आणि एक अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. कुठले अनुप्रेयास झालं त्याच्यानंतर त्याच्यात काय श्लेष अलंकार आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो काय यमक आहे. तर मित्रांनो अनुप्रेयास म्हणजे एकच शब्द वारंवार येत असतील तर त्यांना आपण अनुप्रेयास म्हणतो मित्रांनो. म्हणजे एकच शब्द जर वारंवार येत असतील तर त्याला काय म्हणतो आपण अनुप्रेयास म्हणतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहेत यमक. यमक म्हणजे सडो पडो हे जे वाक्य आहे शेवटच्या ओळीत जुळत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो यमक म्हणतो. श्लेष म्हणजे मित्रांनो एकच वाक्य असेल त्याच्यातून 2 अर्थ प्राप्त होत असतील. उदाहरणार्थ हे देवा सगळ्यांना काय दे जीवन दे जीवन दे. मग जीवन मधून काय दे मित्रांनो एक जीव आणि दुसरा मित्रांनो जीवन म्हणजे जल पण होतो म्हणजे पाणी. हे देवा सगळ्यांना जीवन दे याच्यातून एक अर्थ काय होतो जल म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे जीवन जगण्यास हे दे. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यात आहे अजून उदाहरण आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो अर्थ अलंकार शब्द अलंकार. शब्द अलंकाराचे बरेच प्रकार पडतात. त्याच्यापैकी मित्रांनो उपमा झालं उत्प्रेक्ष झालं व्यतिरिक अतिशयोक्ती त्याच्यानंतर अतिशयोक्तीचा विरोधाभास व्यतिरेक म्हणजे आणि चेतना गुणोक्ती आणि दृष्टांत म्हणजे असे बरेच प्रकार काय पडतात मित्रांनो. भ्रांतिमान असे बरेच प्रकार पडतात मित्रांनो शब्द अलंकाराचे.
तर आपल्याला शब्द अलंकाराचेच आपल्याला प्रकार विचारलेले आहेत. जर आपण त्याच्यात काही कीवर्ड्स म्हणजे काही शब्द जर आपण आठवण ठेवलं तर ते आपल्याला आरामाचं काय करते मित्रांनो, आरामात सुटू शकते. कुठेही अलंकार विचारू द्या. बरेच आपल्या आता जे आतापर्यंत जेवढे मी हे व्हिडिओ घेतले त्याच्यात 2 तरी प्रश्न मित्रांनो अलंकाराचे आहेत. तुम्ही जर द प्रियांसी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर गेला नसेल तर जा मित्रांनो, सगळे व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याची काय अपडेट मिळेल मित्रांनो आणि तुम्ही बघण्यास सुरुवात करा. तर हे अलंकार, प्रयोग, समास हे मित्रांनो आपण याच्यातच पूर्ण घेतलेला आहोत, जेणेकरून बाहेरून करण्याची काहीच गरज आपल्याला भासणार नाही. तर चला बघूया मित्रांनो. तर ती गुलाबी उषा म्हणजे देवाचे घरच जणू. बघा मित्रांनो, याच्यात काय आहेत मित्रांनो, जे उत्प्रेक्षा आहेत, सॉरी जे जणू आहेत मित्रांनो, तर हे जणू, हा जणू शब्द कुठल्या याच्यात आहे मित्रांनो, हा जणू शब्द कुठल्या याच्यात आहे, हा जर आपल्याला माहित असेल तर आपला प्रश्न एकदम म्हणजे मजेशीर सुटतो मित्रांनो. तर आपण बघूया उपमा. उपमा म्हणजे मित्रांनो, उपमा मध्ये सम, समान, सारखा, परी यासारखा असे शब्द येतात. सम, समान, सारखा, परी हे जर असेल तर डोळे झाकपणे मित्रांनो उपमा लिहून टाकायचं. पण याच्यात आहे का, नाही. म्हणजे हा काय झाला मित्रांनो, आपला उपमा चुकलाय. उदाहरणार्थ मित्रांनो उपमाचं, मुंबईचे घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्या सारखी. सारखी आला की नाही त्याच्यात, हा मग सारखी आले म्हणजे काय आहे मित्रांनो, सम, समान, सारखे, परी हे काय आहे मित्रांनो, उपमा. याचे काय आहे जे शब्द येतात ते शब्द मित्रांनो ते उपमाचे आहेत. त्याच्यानंतर उत्प्रेक्षा, 2 नंबरला आहे उत्प्रेक्षा. तर उत्प्रेक्षा म्हणजे मित्रांनो जणू गमे वाटे भासे की, हे शब्द जेव्हा येतात मित्रांनो वाक्यात तेव्हा तो डोळे झाकपणे मित्रांनो आपल्याला उपमा उत्प्रेक्षा सांगावे लागेल. म्हणजे हे इथं जणू आलेला आहे, जणू गमे वाटे भासे की हे शब्द असेल तर उत्प्रेक्षा हा अलंकार होतो मित्रांनो. आणि व्यतिरेक तर आपण आताच बघितलो. काय मित्रांनो, याच्यात उपमात हा उपमेपेक्षा श्रेष्ठ असतो. उपमेय काय असतो मित्रांनो, जो उपमा आहे हा उपमेयपेक्षा काय, उपमेय हा काय असतो मित्रांनो, म्हणजे मूळ गोष्ट मित्रांनो जे आपण त्याला उपमा देतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो. कुठला मानू मी चंद्रभा, नवी वरचा की वरचा, हा काय झाला मित्रांनो उपमा व्यतिरेक अलंकार, व्यतिरेक अलंकाराचा उदाहरण झाला मित्रांनो. पुढीलपैकी पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. अम आणि आहा यांना काय म्हणतात, अम आणि आहा यांना काय म्हणतात हे आपल्याला माहित आहे मित्रांनो. तर यांना काय म्हणतात, स्वर म्हणतात का, नाही. स्वर तर सगळ्यांना माहित आहेत. स्वरादी म्हणतात का, हो मित्रांनो स्वरादी म्हणतात. तर स्वर म्हणत नाही, यांना स्वरादी म्हणतात मित्रांनो. व्यंजनेमध्ये पैकी जे बाकीचे सगळे व्यंजन आहे, वर्ण म्हणजेच ते मित्रांनो पूर्ण वर्णमाला. तर याला काय म्हणतात, अम आणि आहा याला काय म्हणतात मित्रांनो, स्वर आदी म्हणतात. तर स्वर आदी का, म्हणजे याच्या आधी स्वर आलेला असतो मित्रांनो. त्यांच्या आधी स्वर आला तरच यांना महत्व आहे, नाही तर यांना कोडीचा महत्व नाही, म्हणून यांना काय म्हणतात, स्वर आदी असे म्हणतात मित्रांनो. जेव्हा आपण स्वर आणि स्वरमाला घेऊन तेव्हा याचं डिटेल मित्रांनो काय करून टाकू, म्हणजे फिनिशच करून टाकू, यांचा फायनल करून टाकू मित्रांनो. तर आता या फक्त काय म्हणतात यांना, तर यांना स्वरादी असे म्हणतात मित्रांनो. असे सोपे प्रश्न जर आपण करत गेलो तर आपण पेपर बघा मित्रांनो, टीईटी मध्ये मित्रांनो सगळे प्रश्न अवघड येत नसतात. आणि टीईटी मित्रांनो कशी आहे, टीईटी ही स्पर्धा काय आहे मित्रांनो, ही काय आहे, पात्रता परीक्षा आहे. मग याच्यात आपल्याला जर आपण हे बघा मित्रांनो, तुम्ही कितीही अवघड प्रश्न सोडवला तरी तुम्हाला एकच मार्क मिळते आणि कितीही सोपा प्रश्न सोडवला तरी एकच मार्क मिळते. मग जर आपल्याला सोपा प्रश्न येत असेल तर अवघड सोडवा अवघड, तुम्ही नका सोडू म्हणून नाही, पण तुम्हाला फक्त काय लिमिटेड मार्क घ्यावं लागते. याच्यात रँक नाही. जर रँक असेल तर आपल्याला मग जशी टेट एक्झाम होते याच्यात आपल्याला जेवढे जास्त मार्क पडतील तेवढे आपले फायदेशीर आहे. पण जेव्हा टीईटी मध्ये आपल्याला 100 पडले 90 पडले तरी आपण काय असतो, सेफ झोन मध्ये असतो. आपल्याला कास्टला किती लागते मित्रांनो, 83. आणि जर आपण ओपन असाल तर 90. मग ओपन मधून क्वालिफाय झालो तर आपण काय आहे मित्रांनो, शेफ मध्ये आहोत. म्हणजे आपल्याला ओपनची पण टेटची जेव्हा आपण जाहिरात येईल, आता जेव्हा नवीन टेट निघेल मित्रांनो 2000 म्हणजे 4थी टेट, तेव्हा आपण टीईटी जर यावेळेस पास झालो, जर आपण शिक्षक असाल पहिल्यापासून तरी टीईटी आपल्याला 83 मार्क घेऊन पास झालो तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. लव यांना काय म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. यांना काय म्हणतात, यांना अर्धस्वर म्हणतात. यांना काय म्हणतात मित्रांनो, अर्धस्वर असे म्हणतात. लव हे 4 अर्धस्वर आहे मित्रांनो, यांना अर्धस्वर असे म्हणतात. आणि स्पर्श व्यंजन म्हणजे स्पर्श व्यंजन मित्रांनो किती आहे, एकूण 25 स्पर्श व्यंजने आहे. तर ते कुठपर्यंत, म पर्यंत हे काय स्पर्श व्यंजने आहेत. त्याच्यानंतर उष्मे, श श श हे 3 उष्मे आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर महाप्राण मूळ महाप्राण हा काय आहे मित्रांनो, ह हा एकच आहे जो की हिसका दिल्याप्रमाणे आवाज निघतो, म्हणून ह हा मूळ महाप्राण आहे मित्रांनो. पण ज्या अक्षरांमध्ये इंग्रजीमध्ये एच येतो त्यांना आपण सगळ्यांना महाप्राण असे म्हणतो. एकूण 14 महाप्राण आहेत मित्रांनो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो.
तो वकिली करतो, या वाक्यातील वकिली हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत? सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, वकील जर असेल तो काय आहे? सामान्य नाम. पण आता काय आहे? तो मित्रांनो वकिली करतो. तो काय करतो? वकिली करतो. हा वकिली हा कोणत्या प्रकारचा नाम आहे मित्रांनो? तर आपण बघूयात सामान्य नाम आहे का नाही. आताच आपण सामान्य नामाची व्याख्या बघितलं मित्रांनो. जे पृथ्वीसृष्टीवरील जे सजीव निर्जीव जे वस्तू व्यक्ती प्राणी आहेत सगळ्यांना काय संस्कृतमध्ये नाम आणि मराठीमध्ये आपण त्याला नाव असे म्हणतो. विशेष नाम आहे का? नाही. विशेष नाम मित्रांनो, विशेष नाम काय आहे? जे ठेवलेले नाम असतात. उदाहरणार्थ निखिल, चेतन हे काय झाले? विशेष नाम झाले. पर्वतमध्ये काय? हिमालय, गंगा, नदी ही काय झाली? हे विशेष नाम झाले मित्रांनो. तर भाववाचक नाम आहे का? हो, भाववाचक नाम आहे मित्रांनो. वकिली, वकिली ही मित्रांनो काय आहे? भाववाचक नाम आहेत मित्रांनो. आणि धातू, धातू तर नाहीत. धातू म्हणजे जे मूळ धातू आहेत, रड, बस, उठ हे काय मित्रांनो? मूळ धातू आहे. मग ह्याच्यापासून जे नाम बनतात त्यांना धातू साधित नाम म्हणतात. पण हे असं काही आहे का मित्रांनो? नाहीत. म्हणून काय मित्रांनो? योग्य उत्तर मित्रांनो याचा भाववाचक नाम आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग म्हणजे मित्रांनो वाक्याची व शब्दाची ठेवणी, मांडणी. की मांडणी म्हणजेच काय मित्रांनो? प्रयोग आहेत. प्रयोग म्हणजेच वाक्याची ठेवणी, मांडणी, रचना म्हणजेच प्रयोग. व्यवस्थित वाक्य लावणे म्हणजेच प्रयोग आहे. प्रयोगाचे मित्रांनो 3 प्रकार पडतात. मूळ त्याच्यात मित्रांनो कर्तरी, कर्तरीचे 2 प्रकार पडतात. एक सकर्मक कर्तरी, दुसरा अकर्मक कर्तरी. तर सकर्मक कर्तरी म्हणजे काय? तर जेव्हा वाक्यात कर्म असतो तो सकर्मक कर्तरी आणि जेव्हा कर्म नसते तो काय मित्रांनो? अकर्मक कर्तरी. आणि हे वाक्य मित्रांनो वर्तमान काळात असतात. आणि मित्रांनो त्याच्यानंतर आहे कर्मणी. कर्मणी म्हणजे मित्रांनो याच्यात कर्त्याला प्रत्यय असते मित्रांनो. कर्म याच्यात कंपल्सरी आहे. कर्म याच्यात असते मित्रांनो. आणि वाक्य मित्रांनो भूतकाळात असतात. सकुने गाणे गायले हे उदाहरणात आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो भावे. भावे प्रयोग मित्रांनो कर्ताला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय असून मित्रांनो याच्यात काय आहेत? हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी असतात मित्रांनो. हे काय? तृतीय पुरुषी आणि नपुसक लिंगी असतात. म्हणून त्याला भावे प्रयोग, भावेचे सकर्मक भावे, अकर्मक भावे म्हणतात मित्रांनो. तर आपल्याला काय दिलेलं आहे? तर रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला? रामाने, रामाने, राम काय मित्रांनो? कर्ता आहे. याला प्रत्यय ने लागलेला आहे. तर म्हणून मित्रांनो हा काय झाला? हा काय झाला मित्रांनो? हा कर्तरी प्रयोग आहे का? नाही. पुढचा वाक्य बघू. रावणास, स हा याला प्रत्यय लागलेले आहेत मित्रांनो. राम हा कर्ता आहे आणि रावणास म्हणजे रावण हा कर्म आहे. राम कर्ता करतो आणि रावण हा शोषून घेतो. जो शोषून घेणारा असतो तो कर्ता, तो कर्म असतो मित्रांनो. आणि मारले, मारले क्रियापद आहे. तर रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. तर कर्तरी प्रयोग आहे का? नाही. का नाही? की कर्ताला काय मित्रांनो? प्रत्यय आहे. तर कर्तरी प्रयोग तर आपला इथे चुकला. ठीक आहे. आपण कर्मणी प्रयोग आहे का? कर्मणी प्रयोग आहे असू शकते जर रामाने. पण इथं काय? रावणास म्हणजे याच्यात फक्त मित्रांनो कर्मणी प्रयोगात कशाला प्रत्यय असते? फक्त कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो. पण इथं दोन्हीकडे प्रत्यय आहे म्हणून कर्मणी प्रयोग पण नाही मित्रांनो. तर काय? योग्य उत्तर भावे प्रयोग आहेत मित्रांनो. आणि कर्मकर्तरी, कर्मकर्तरी म्हणजे नवीन कर्तरी. याच्यात काय असते मित्रांनो? कडून हे शब्द लागलेले असतात. जेव्हा हा कडून शब्द लागलेला असतो तेव्हा मित्रांनो कर्मकर्तरी असे उत्तर लिहायचे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला माझे लेक्चर समजत असतील, पटत असतील तर तुम्ही व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला आणि मित्रांना शेअर करत चला. जेणेकरून जी टीईटी आहे मित्रांनो ती आपण व्यवस्थितपणे क्वालिफाय होऊ. आणि हे प्रश्न मित्रांनो टीईटी पुरता मर्यादित नसता. सगळे जेवढे स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यात अंगणवाडी सेविका आता येणार आहेत. त्याच्यानंतर दारूबंदी आहे, पोलीस भरती आहेत, आरोग्य विभागमध्ये जागा निघणार आहे, वनरक्षक आहेत. त्या सगळ्यांना मित्रांनो हे उपयोगी पडणारे आहेत. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.